नमस्तुभ्यं. तर माझ्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आजचा ब्लॉग आहे हळदी कुंकाचा. तर रथसप्तमी झालेली आहे, हळदी कुंकूही संपलेला आहे, तो महिना पूर्ण संपलेला आहे. तरी पण आज आहे हळदी कुंकू आणि हळदी कुंकू आहे. हळदी कुंकू म्हटल्यापेक्षा इलेक्शनचं जे काय म्हणजे वेळ आहे ना सुरू, तर ते हळदी कुंकू आहे असं म्हटलं तरी चालेल. तर हे आहे नवनीत राणा यांच्याकडून हळदी कुंकू. तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये हे हळदी कुंकू सुरू आहे नवनीत राणाचं. तर तेच आहे आमच्या इथे परतवाड्याला वाघामाता मंदिर आहे, तर तिथे हे हळदी कुंकू आहे. तर सगळ्या बायकां मिळून म्हटलं चला आपण एक जाऊन बघूया कसं असतं हळदी कुंकू, सामूहिक हळदी कुंकू आणि नेत्यांचा हळदी कुंकू. तर चला तर आज जायचं आहे आणि तोपर्यंत मी करते स्वयंपाक, कारण की 12:30 वाजताचा टाईम दिलेला आहे सगळ्यांना आणि 12:30 वाजता निघायचं आहे. चला तर माझं सगळं आवरून झालं आणि मी करते आता तयारी. तर हळदी कुंकू म्हटलं की साडी. चलो सर्वांना विनंती आहे की तुम्ही प्लीज खाली बसा. सर्वांना भाभी भेटणार आहे, सर्वांशी बोलणार आहे, सर्वांना तुम्हाला दिसणार आहे, त्यांना सुद्धा तुम्हाला नवनीतजी राणांचं इथे आगमन झालेलं आहे. बघा, त्या प्रत्येक महिलांशी संवाद साधते आहे, त्यामुळे कुणीही आपापल्या जागेवरच बसा. त्या प्रत्येकाला बघणार आहे, प्रत्येकाशी बोलणार आहे, कुणीही गोंधळ घालू नका. आणि त्या जोपर्यंत व्यासपीठावर येत नाही तोपर्यंत त्यांना टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा आणि कृपया पुन्हा सांगते खाली बसा. त्यांना सगळ्यांना बघता यायला पाहिजे, म्हणून आपण कुणी उभं राहिलं तर मागच्यांना बघता येणार नाही. त्यामुळे आता सर्वांना अगदी तुम्हाला डोळ्यांनी त्यांना बघता येते आहे. त्या अगदी पहिल्या लाईनमध्ये व्यासपीठावर बसलेले आहे आणि तुमच्याशी संवाद साधणार आहेत. आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करतो आहोत. आगमन झालेलं आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचं कडकडाट त्यांचं स्वागत करा पाहिजे. टाळ्यांमध्ये कमजोरी झाली नाही पाहिजे, कारण की असा एक युवा तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहे, जे तुमच्या प्रत्येक समस्यावर मात करून तुमच्या पाठीशी खंबीरपणे असा उभा राहणारा एकमेव आमदार, त्यांचं नाव म्हणजे रविभाऊ राणा. रविभाऊ राणा यहाँ पे कार्यकर्ताओं द्वारा किया जा रहा है। एक बार जोरदार तालियां बजा के उनका स्वागत करें। तालियां जोरदार तालियां हो जाए। बोलो माधव
मतदारसंघाचे आमदार आणि एक मातृशक्तीचे मागे जीवनसाथी कशा उभा राहिलं पाहिजे, तर या मंचावर आज आहे आमचे रवीजी आणि आपले सगळे चे भाऊ जे मंचावर उपस्थित आहे. पार्लमेंटमध्ये तर कोणी केलं, देशाच्या पंतप्रधान मोदीजीकडनं जे काम करून घेतलं ते खासदार नवनीत राणांनी करून घेतलं. म्हणून आज त्या शकुंतलाचा सर्वे चालू आहे आणि त्याचा ब्रॉड शकुंतलाची जी लाईन होती ती ब्रॉड रेल्वेमध्ये रूपांतर होत आहे. आणि याच ठिकाणी या आपल्या मानभाव पंतांचं जे काशी आहे रिद्धपूर हे स्टेशन सुद्धा नवनीत राणांनी मंजूर करून आणलं, त्याचंही काम चालू आहे. तो सभी लोग एकदम शांति बनाए रखें, गड़बड़ कोई ना करे, सभी को यहाँ पे वाटअप किया जाएगा. माता बहनों को मातृशक्ति को हाथ जोड़ के विनती है, कृपया थोड़ा शांतता बनाए रखे, धीरे धीरे चले. फ्रेंड्स आम्ही आत्ता चालो घरी. आत्ता वाजले 7 वाजले. तर सकाळी 12:30ला गेलो आणि 7 वाजता घरी आलो. तर फ्रेंड्स खूप गर्दी होती आणि बघा वानामध्ये काय भेटलं. तर साडी खानाची साडी आहे छान हिरव्या रंगाची आणि एक प्लेट. हे आहे वान नवनीत राणा यांच्याकडून. तर खूप छान भाषण झालं आधी त्यांचं. नंतर मग थोड्या वेळाने म्हणजे ते आल्यास 3-3:30 वाजता आणि नंतर 4 वाजतापासून तर ते वाण वाटणं सुरू केलं. तर चला हे वाण भेटलेलं आहे आपल्याला सगळ्यात शेवटचं वाण या वर्षीचं हळदी कुंकाचं. आणि आत्ता थोड्या दिवसात आहे इलेक्शन, तर त्याबद्दलही म्हटलं तरी चालेल. चला तर आजचा ब्लॉग पण इथं संपवते. आय होप तुम्हाला हा पण छोटंसं ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू ना त्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय.